नेक्स्ट टॉपिक पाहायचं आहे बायोमॉलिक्यूल म्हणून. या बायोमॉलिक्यूल टॉपिकमध्ये कोणते कोणते मेन पॉईंट आहेत बघा. पहिला पॉईंट आहे 9.1 हाऊ टू ॲनालाइज द केमिकल कंपोजिशन. हाऊ टू म्हणजे काय, कसं केमिकल कंपोजिशन आहे ते कसं ॲनालाइज करायचं, त्याच्या दोन मेथड आहेत त्या पाहिजेत. नंतर दुसरा पॉईंट बघायचा आहे प्रायमरी मेटाबोलाइट्स, सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हणजे काय. ठीक आहे. थर्ड पॉईंट बघायचा आहे बायो मॅक्रोमॉलिक्यूल म्हणजे काय. बायो मॅक्रोमॉलिक्यूल म्हणजे काय. नंतर आहे 9.4 नंबरचा पॉईंट प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, न्यूक्लिक ॲसिड, स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन आणि एन्झाईम आणि एन्झाईम असे जवळजवळ 8 पॉईंट या टॉपिकमध्ये शिकायचे. 8 पॉईंट या टॉपिकमध्ये शिकायचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये इंट्रोडक्टरी पार्टमध्ये काय काय बघू. देअर इज अ वाईड डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन अवर बायोस्फिअर. ठीक आहे, पेपरला येणार नाही. The question that arises in our mind are, all living organism is made up of the same chemicals, elements or compound. You have learned the chemistry how elemental analysis is performed. If we perform the such an analysis on plant tissue, animal tissue or microbial paste, we obtain the list of the elements like carbon, hydrogen, oxygen and the several other elements. मग ज्यावेळेस आपण सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं ॲनालिसिस करू, ठीक आहे, प्लांट टिश्यू, ॲनिमल टिश्यू आणि मायक्रोबियल पेस्ट याचं ॲनालिसिस करू, त्यावेळेस काही कॉमन एलिमेंट याच्यामध्ये सापडतात. मग ते कॉमन एलिमेंट कोणतं आहे, कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे अँड सेव्हरल अदर एलिमेंट्स. ठीक आहे. अँड देअर रिस्पेक्टिव्ह कंटेंट पर युनिट मास ऑफ द लिव्हिंग टिश्यू. If the same analysis is performed on the piece of the earth crust, बघा ही जर सेम ॲनालिसिस जर अर्थ क्रस्टवरती जर केलं, दॅट इज एक्झाम्पल ऑफ द नॉन लिव्हिंग मॅटर, वी ऑप्टेन द सिमिलर लिस्ट. ठीक आहे. म्हणजे इथं ही जी लिस्ट सापडलेली आहे लिव्हिंग टिश्यूवरती आणि अर्थ क्रस्टवरती, यांचं ॲनालिसिस केल्यावरती सेम लिस्ट भेटली. सेम लिस्ट ऑफ एलिमेंट आर कंटेन, सेम लिस्ट ऑफ द एलिमेंट मिळाले. ठीक आहे. व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन द टू लिस्ट. इन ॲब्सोल्यूट टर्म्स नो सच डिफरन्स कुड बी मेड आउट. ठीक आहे. ऑल द एलिमेंट्स प्रेझेंट इन अ सॅम्पल ऑफ द अर्थ आर ऑल्सो प्रेझेंट इन द सॅम्पल ऑफ द लिव्हिंग टिश्यू. महत्त्वाची लाईन आहे. All the elements present in the sample of the earth crust are also present in a sample of the living tissue. However, the closer examination reveals that the relative abundance of the carbon and hydrogen with respect to the other elements is higher in the living organism than the earth crust. मग या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे बघा. सेम एलिमेंट जरी असले तर लिव्हिंग टिश्यूमध्ये कार्बन अँड हायड्रोजनचा जो कंटेंट आहे हा खूप प्रमाणात जास्त आहे कोणापेक्षा, अर्थ क्रस्टपेक्षा. अर्थ क्रस्टपेक्षा हा कंटेंट काय जास्त प्रमाणात आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे अर्थ क्रस्ट 9.1 नंबरचा टेबल बघायचा. हा टेबल आहे. ह्या टेबलमध्ये जर बघितलं अर्थ क्रस्ट आणि ह्युमन बॉडी म्हणजे लिव्हिंग सेलचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. लिव्हिंग सेलचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. ठीक आहे. आता ह्युमन बॉडीमध्ये जर विचार केला किंवा अर्थ क्रस्टमध्ये जर विचार केला तर अर्थ क्रस्टमध्ये सर्वात जास्त काय सापडते तर ऑक्सिजन. म्हणजे अर्थ क्रस्ट सिक्वेन्स वाईज अर्थ क्रस्ट, ऑक्सिजन 2 नंबरला आहे, सिलिकॉन. ठीक आहे. पर्सेंटेज वाईज बघा ऑक्सिजन, नंतर सिलिकॉन, नंतर कॅल्शियम, नंतर 2.8 वाला कोण आहे सोडियम. ठीक आहे. नंतर कोण आहे सोडियम, नंतर आहे मॅग्नेशियम. ठीक आहे. नंतर परत आहे 0.14 वाला कोण आहे हायड्रोजन, नंतर आहे कार्बन, सॉरी हे तर काय होतं मॅग्नेशियम, नंतर आहे मॅग्नेशियम, नंतर कोण आहे हायड्रोजन, नंतर आहे कार्बन अँड सल्फर आणि शेवटी कोण आहे नायट्रोजन. नायट्रोजन हा काय व्हेरी लिटल अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे कुठं, अर्थ क्रस्टमध्ये. ऑक्सिजन, सिलिकॉन, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम. तसंच जर ह्याच्यामध्ये जर विचार केला कशामध्ये, ह्युमन बॉडीमध्ये जर विचार केला ह्युमन बॉडी, तर ह्युमन बॉडीमध्ये सर्वात जास्त कोण आहे ऑक्सिजन, त्याच्यानंतर जास्त कोण आहे कार्बन, त्याच्यानंतर जास्त कोण आहे बघा कार्बन, त्याच्यानंतर जास्त कोण आहे नायट्रोजन आहे,
त्याच्यानंतर जास्त कोण येतं 0.5 कोण आहे नंतर आहे कॅल्शियम 1.5, नंतर आहे हायड्रोजन, नंतर आहे सल्फर, सोडियम अँड मॅग्नेशियम. सल्फर, सोडियम अँड मॅग्नेशियम. मग हे पहिले जे 5 एलिमेंट आहेत ते पाठ करायचे. मग ऑक्सिजन दोघांमध्ये काय आहे, तेवढ्याच अमाऊंटमध्ये अबंडंट आहे, सर्वात जास्त प्रेझेन्स सापडतो. पण अर्थ क्रस्टमध्ये सिलिकॉन 2 नंबरला आहे, इथं कोण आहे, कार्बन 2 नंबरला आहे. तिथं कॅल्शियम 3 नंबरला आहे, इथं नायट्रोजन 3 नंबरला आहे. हे कॅल्क्युलेशन हे क्लासिफिकेशन पाहिजे किंवा हे कंपॅरिझन पाहिजे. हे कंपॅरिझन पाहून घ्यायचं. याच्यावरती पेपरला प्रश्न येऊ शकतो कंपॅरिझनवरती. ठीक आहे. हाऊ टू ॲनालाइज द केमिकल कंपोजिशन, पहिला पॉईंट. ठीक आहे. We can continue the asking in the same way, what type of the organic compound are found in the living organism. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे केमिकल कंपाऊंड सापडतात त्याला आपण म्हणतो बायोमॉलिक्युल्स. बायो म्हणजे लिव्हिंग आणि मॉलिक्युल्सपासून काय म्हणतात, कंपाऊंड्स. हे कंपाऊंड ऑर्गॅनिक कंपाऊंड पण असू शकतात आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड पण असू शकतात. ऑर्गॅनिक प्लस इनऑर्गॅनिक कंपाऊंड पण असू शकतात. ठीक आहे. How does one go about the finding the answer? To get the answer, one has to perform the chemical analysis. म्हणजे कोणत्या प्रकारचे कंपाऊंड प्रेझेंट आहेत ते पाहण्यासाठी काय आहेत, केमिकल ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. वी कॅन टेक एनी लिव्हिंग टिश्यू घेतला जातो. ठीक आहे. अँड ग्राइंड इट इन अ ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड युजिंग द मॉर्टर अँड पेसल. मॉर्टर अँड पेसल म्हणजे खलबत्तासारखं असतं इथे. मग एक लिव्हिंग टिश्यू घेतला, त्याला काय केलं, ग्राइंडिंग केलं. बाय युजिंग कोणतं ॲसिड आहे, ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड. ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड. ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिडचा यूज करून आणि हे सगळं मिक्सचर कशामध्ये घेतलं, मॉर्टर अँड पेसलमध्ये. मॉर्टर अँड पेसल खलबत्ता असतो, तो खलबत्त्यासारखं असते. ठीक आहे. मॉर्टर अँड पेसलमध्ये घ्यायचं. वी ऑप्टेन द थिक स्लरी. ह्याच्यानंतर काय भेटणार आहे, थिक स्लरी भेटणार आहे. ह्याच्यानंतर काय भेटणार आहे, थिक स्लरी भेटणार आहे. इफ यू वेअर टू स्ट्रेन दिस थ्रू द चीज क्लॉथ और कॉटन वी वुड ऑप्टेन द 2 फ्रॅक्शन्स. वन इज कॉल्ड एज द फिल्ट्रेट और मोर टेक्निकली द ॲसिड सोल्युबल पूल अँड द सेकंड रिटेंटेड दॅट इज नथिंग बट द ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन. आता या थिक स्लरीमध्ये 2 प्रकारचं मिक्सचर भेटणार आहे. एक आहे ॲसिड सोल्युबल मिक्सचर, दुसरं आहे ॲसिड इनसोल्युबल मिक्सचर. जे ॲसिडमध्ये इनसोल्युबल होणार आहे, सोल्युबल होणार नाही. जे ॲसिड सोल्युबल मिक्सचर आहे, जे ॲसिडमध्ये सोल्युबल होतं, त्या ॲसिड सोल्युबल मिक्सचरलाच म्हणतात फिल्ट्रेट. ठीक आहे. आणि जे ॲसिडमध्ये इनसोल्युबल होणार आहे त्याला म्हणतो रिटेंटेट. त्याला म्हणतात रिटेंटेड. ठीक आहे. और ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन. सायंटिस्ट हॅव बीन फाउंड द 1000 ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इन द ॲसिड सोल्युबल पूल. ॲसिड सोल्युबल पूलमध्ये सायंटिस्टला किती प्रकारचे कंपाऊंड सापडल्यात, 1000 ऑफ कंपाऊंड फाउंड झालेत. 1000 ऑफ कंपाऊंड फाउंड झाल्यात ॲसिड सोल्युबल पूलमध्ये. ॲसिड सोल्युबल पूलमध्ये किती कंपाऊंड झाले, 1000 ऑफ कंपाऊंड फाउंड झालेले आहेत. ठीक आहे. हां. In higher classes you will learn about how to analyze the living tissue sample and identify the particular organic compound. It will suffice to say here that one extract the compounds and then subject to extract to various separation techniques. म्हणजे separation technique यूज केलं जातं. ठीक आहे. And from the all other compound. In other words, one isolates and purifies the compound. Analytical techniques when applied to the compound gives us the idea of the molecular formula and the probable structure of the compound. मग ज्यावेळेस ॲनालिटिकल टेक्निक यूज केले जातात, कोणते ॲनालिटिकल टेक्निक, ज्यावेळेस कुठले टेक्निक, ॲनालिटिकल टेक्निक यूज केले जातात, ॲनालिटिकल टेक्निक, त्यावेळेस ॲनालिटिकल टेक्निकमधून 2 गोष्टी समजतात. एक म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला
आणि दुसरे स्ट्रक्चर ऑफ द कंपाऊंड. स्ट्रक्चर ऑफ कंपाऊंड, ठीक आहे. स्ट्रक्चर ऑफ कंपाऊंड या दोन गोष्टी कशाने करतात, ॲनालिटिकल टेक्निकमधून कळतात, ठीक आहे. ऑल द कार्बन कंपाऊंड दॅट वी गेट फ्रॉम द लिव्हिंग टिश्यू कॉल्ड ॲज द बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय, जे कार्बन कंपाऊंड आपल्याला लिव्हिंग टिश्यूमधून मिळतात त्याला आपण म्हणतो बायोमॉलिक्युल्स. हाऊ एव्हर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव ऑल्सो गॉट ॲन इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स or elements in them. How do we know this? A slightly different but destructive experiment has to be done. One weighs a small amount of the living tissue and dry it. All other water evaporates and the remaining material gives the dry weight. Now if we burn the if the tissue is fully burnt, all the carbon compound are oxidized to the gaseous forms and are removed, and the remaining is called as the ash. This ash contain the inorganic element. This ash contain the inorganic element. आता बघा, बॉडीमध्ये जे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड सापडतात त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला काय म्हणतात, ते बायोमॉलिक्यूल म्हणतात. पण याच्यासोबत कोणते कंपाऊंड आहेत, इनऑर्गॅनिक कंपाऊंड पण आहेत. कोणते कंपाऊंड आहेत, इनऑर्गॅनिक कंपाऊंड. मग ह्या इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं ॲनालिसिस करण्यासाठी काय केलं जातं बघा. इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं हे करण्यासाठी काय केलं जातं बघा. एक लिव्हिंग टिश्यू घेतला जातो, लिव्हिंग टिश्यू, त्यातलं वॉटर इव्हॅपोरेट केलं जातं, वॉटर रिमूव्ह केलं जातं, त्यावेळेस त्याचं भेटतं ड्राय वेट. ह्या ड्राय वेटला ज्यावेळेस आपण बर्न करू किंवा ऑक्सिडाईज करू, त्यावेळेस जो कार्बनचा पार्ट आहे तो सगळा कार्बन डायऑक्साईड म्हणून काय होणार आहे, इव्हॅपोरेट होणार आहे. आणि जो राहिलेला पार्ट आहे तो त्याची राख राहणार आहे, ॲश. आणि ह्या ॲशमध्येच इनऑर्गॅनिक कंपाऊंड प्रेझेंट असतात. ह्या ॲशमध्येच कोण असतात, इनऑर्गॅनिक कंपाऊंड प्रेझेंट असतात. इनऑर्गॅनिक कंपाऊंड प्रेझेंट असणार आहेत. आणि ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते आहेत, ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम, etc. Inorganic compounds like the sulfates, phosphates are also seen in the acid soluble fraction. म्हणजे पेपरला म्हणतील फक्त ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शनमध्ये सापडतं, तसं नाही आहे. हे जे इनऑर्गॅनिक पार्ट आहे हा कुठं सापडतो, ऑल्सो कुठं सापडतो, ॲसिड सोल्युबल फ्रॅक्शन. इट इज ऑल्सो फाउंड इन अ ॲसिड सोल्युबल फ्रॅक्शन. आणि एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, ॲसिड सोल्युबलमध्ये पण ते सापडतात. एक्झाम्पल आहे सल्फेट, ठीक आहे. Therefore, the elemental analysis gives the elemental composition of the living tissue in the form of the hydrogen, oxygen, chlorine, carbon, etc. While the analysis of the compound gives an idea of the kind of the organic and inorganic constituents. इथे दोन प्रकारचे अनालिसिस दिलेले आहे, कंपाऊंडचं अनालिसिस, एलिमेंटचं अनालिसिस. देर आर 2 टाइप्स ऑफ द अनालिसिस गिवन हिअर. अनालिसिस 2 टाईपचं दिलेलं आहे, एलिमेंटल अनालिसिस आणि दुसरं आहे कंपाऊंड अनालिसिस. इथं टाईप ऑफ कंपाऊंड भेटतो, ऑर्गॅनिक आहे का इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, ऑर्गॅनिक आहे का इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, त्याचे कन्स्टिट्युएंट कळतात. तर इथं कोणते एलिमेंट प्रेझेंट आहेत ते कळतात, एलिमेंट कोणते आहेत ते कळतात. मग त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे, क्लोरीन आहे, ऑक्सिजन आहे का कार्बन आहे, हे सगळे एलिमेंट कळतात, ठीक आहे. प्रेझेंट इन लिव्हिंग टिश्यू. फ्रॉम द केमिस्ट्री पॉईंट ऑफ द व्ह्यू one can identify the functional group like the aldehyde, ketone, aromatic compound, but from the biological point of view we shall classify them into the amino acid, nucleic acid and bases and fatty acids. बघा इथं 2 व्ह्यूमध्ये त्याचा स्टडी करणं गरजेचं आहे. केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू काय करायचं आहे, वन कॅन आयडेंटिफाय द फंक्शनल ग्रुप, केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू फंक्शनल ग्रुप आयडेंटिफिकेशन, आणि बायोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचं क्लासिफिकेशन. मग ते बायोमॉलिक्युलचे जे टाईप्स आहेत त्या टाईप्समध्ये क्लासिफिकेशन केलं जातं, ठीक आहे. मग इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट कोणते कोणते आहेत, लिव्हिंग टिश्यूमध्ये इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट कोणते कोणते आहेत, लिव्हिंग टिश्यूमध्ये इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट कोणते आहेत. सर्वात जास्त सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, वॉटर आणि कंपाऊंड्स लाईक NaCl, कॅल्शियम कार्बोनेट, फॉस्फरिक ॲसिड्स किंवा फॉस्फेट्स आणि सल्फेट्स आणि फॉस्फेट्स हे सापडतात. फॉस्फेट, सल्फेट हे इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट इन द लिव्हिंग सेल आहेत, ठीक आहे. कंपाऊंडमध्ये येतात, हे 4 कोण आहेत, कंपाऊंड लिव्हिंग टिश्यूमधले इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, ठीक आहे. नंतर आता माहिती आहे, नंतर इथून पुढे ॲनालिसिस बघितलं, केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू काय करायचं आहे आणि
बायोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू काय पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट येतो डायरेक्ट. आता इंट्रोडक्टरी पार्ट आहे, तो पार्ट पण पाहिजे आहे. ठीक आहे, इंट्रोडक्टरी पार्ट आहे, तो पण पाहिजे आहे. अमिनो ॲसिड्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग द अमायनो ग्रुप अँड द ॲसिडिक ग्रुप. अमायनो ॲसिडमध्ये अमायनो ग्रुप पण आहे, ॲसिडिक ग्रुप पण आहे, ॲज अ सबस्टिट्युएंट ऑन द सेम कार्बन, द अल्फा कार्बन. त्या अल्फा कार्बनवरतीच हे सगळे. ठीक आहे, हेन्स दे आर कॉल्ड एज द अल्फा अमायनो ॲसिड्स. अल्फा कार्बनवरती हे सबस्टिट्युएंट असल्यामुळं त्याला काय म्हणतो, अल्फा अमायनो ॲसिड म्हणलं जातं. ठीक आहे, नंतर काय म्हणलं, दे आर सबस्टिट्युटेड मिथेन्स. दे आर सबस्टिट्युटेड मिथेन्स. देअर आर द 4 सबस्टिट्युएंट ग्रुप्स ऑक्युपाईंग द 4 व्हॅलन्सी पोझिशन्स. दीज आर द हायड्रोजन, कार्बोक्झिलिक ग्रुप, अमायनो ग्रुप अँड द व्हेरिएबल ग्रुप. म्हणजे आर सी, नंतर कुठला आहे हायड्रोजन, RCH, C डबल बॉन्ड O, NH2, सॉरी NH, RCOONH. हा जो ग्रुप आहे, या ग्रुपलाच काय म्हणतो आपण, अमायनो ॲसिडचा ग्रुप. एक मिनटं, असं नको, COO, इथं R, सॉरी इथं C कार्बन, CH, इथं NH आणि इथं परत R. हा असा ग्रुप, सॉरी NH CH R C डबल बॉन्ड O. हा जो ग्रुप आहे यालाच म्हणतो आपण अमायनो ॲसिडचा. हा जो मिथेनचा ग्रुप आहे, म्हणजे सबस्टिट्युटेड मिथेन ग्रुप आहे, याच्यामध्ये 4 ग्रुप आहेत आणि यालाच कायरल कार्बन असेही म्हणतात. ठीक आहे, बेस्ड ऑन द नेचर ऑफ द आर ग्रुप देर आर द मेनी अमायनो ॲसिड्स. हाऊएव्हर दोज विच ऑकर्स इन अ प्रोटीन आर ओनली ऑफ द 20 टाईप्स. म्हणजे प्रोटीनमध्ये जे सापडतात ते फक्त 20 टाईप्सचे आहेत. प्रोटीनमध्ये सापडणारे किती टाईपचे आहेत, प्रोटीनमध्ये सापडणारे किंवा प्रोटीन हा फक्त 20 टाईपच्या अमायनो ॲसिडपासून बनतो. 20 टाईपच्या अमायनो ॲसिडपासून प्रोटीन बनवला जातो. अमायनो ॲसिडच्या पॉलिमरला प्रोटीन म्हणतात. द आर ग्रुप इन दिस प्रोटीनेशियस अमायनो ॲसिड could be the hydrogen called as the glycine, the methyl group called as alanine, the hydroxyl methane called as the serine, and the 3 of the 20 are shown in the figure. मग इथं 9.1 मध्ये 9.1 फिगरमध्ये, म्हणजे इथं या फिगरमध्ये 3 जण ग्लायसिन, ॲलनाईन आणि सेरिन यांचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. बघा इथं जे स्ट्रक्चर काढलं ते इथं आरच्या जागी कोण आलेलं आहे, RCH COH आणि NH2. इथं COH आणि NH2, म्हणजे इथं ग्रुप काही इन्क्रीज केला नाही आहे, RCOOH आणि NH2 आहे. ठीक आहे, अमायनो ॲसिडच्या स्ट्रक्चरमध्ये. मग अमायनो ॲसिडचा जो जनरल फॉर्म्युला आहे, अमायनो ॲसिडचं जनरल स्ट्रक्चर काय आहे, RCH COOH आणि इथं काय म्हणलं आपण NH2. मग इथं आरच्या जागी जर H आला की त्याला म्हणतात ग्लायसिन, त्याच्या जागी जर मिथिल ग्रुप म्हणजे किंवा CH3 आला तर त्याला म्हणतात ॲलॅनाईन, आणि त्याच्या जागी जर हायड्रॉक्झी मिथिल आलं म्हणजे CH3O आलं, हायड्रॉक्झी ना CH3OH आलं सॉरी, तर त्याला म्हणतात ग्लायसिन. त्याला काय म्हणतात ग्लायसिन. CH3OH सॉरी CH2OH आलं, सॉरी CH2OH आलं तर त्याला म्हणतात ग्लायसिन. त्याला काय म्हणतात ग्लायसिन, सॉरी सेरिन. त्याला काय म्हणतात सॉरी त्याला काय म्हणतात सेरिन. इथं उलटं आलं सेरिन, त्याला म्हणतात सेरिन. याच्यावरती प्रश्न विचारतात. द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द अमायनो ॲसिड आर इसेन्शियली द अमायनो, कार्बॉक्झिल अँड आर फंक्शनल ग्रुप्स. ह्या मेन प्रॉपर्टी त्याच्यावरती या 3 ग्रुपवरती डिपेंड आहे, अमायनो ग्रुपवरती, कार्बॉक्झिलिक ग्रुपवरती आणि आर फंक्शनल ग्रुपवरती. ठीक आहे, बेस्ड ऑन द नंबर ऑफ द अमायनो अँड कार्बॉक्झिलिक ग्रुप. आता ह्या नंबरवरती ह्याचे 3 टाईप पडतात. जर COHचा ग्रुप म्हणजे कार्बॉक्झिलिक ग्रुप हे जास्त असतील कोणापेक्षा, NH2 पेक्षा, तर त्याला म्हणतो बेसिक अमायनो ॲसिड. जर NH2 हे जास्त असतील कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुपच्या तर त्याला म्हणतात उलट झालं परत. हां, जर NH2
हे जास्त असतील कार्बोझिलिक ॲसिड ग्रुपच्या म्हणजे COH पेक्षा, तर याला म्हणतो बेसिक अमायनो ॲसिड. आणि जर COOH हे जास्त असतील कोणापेक्षा, NH2पेक्षा, तर त्याला म्हणतात ॲसिडिक अमायनो ॲसिड. आणि जर NH2 आणि COOH हे दोघंही जर बऱ्यापैकी इक्वल असतील तर त्याला म्हणतात न्यूट्रल अमायनो ॲसिड. त्याला म्हणतात न्यूट्रल अमायनो ॲसिड. ठीक आहे, न्यूट्रल अमायनो ॲसिड. हां, देर आर द ॲसिडिक अमायनो ॲसिड. एक्झाम्पल काय, ग्लुटामिक ॲसिड. ॲसिडिकचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं ग्लुटामिक ॲसिड. नंतर इथं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं ग्लुटामिक ॲसिड. नंतर बेसिक अमायनो ॲसिडचं एक्झाम्पल ठेवायचं लायसिन. बेसिक अमायनो ॲसिडचं एक्झाम्पल काय ठेवायचं, लायसिन. आणि न्यूट्रलचं लक्षात ठेवायचं व्हॅलिन. Valine is a neutral amino acid. Valine is a neutral amino acid. Similarly, there are the aromatic amino acids also. There are aromatic amino acids also, which are as tyrosine, phenylalanine, and tryptophan. Particular property of the amino acid is ionizable nature. NH2 आणि COH यांचा आयोनायझेशन तयार होतं. ठीक आहे. Hence, in a solution of the different pH, the structure of amino acid changes. आणि इथं at the end झ्विटर आयन तयार होतं. दोन्ही आयन दिसतात इथं, झ्विटर आयन स्ट्रक्चर म्हणतो, झ्विटर आयनिक फॉर्म. नेक्स्ट वन इज लिपिड. आता इथं संपले अमायनो ॲसिड. मग अमायनो ॲसिडमध्ये काय म्हणलेलं आहे, अमायनो प्रोटीन हे 20 टाईपच्या अमायनो ॲसिडपासून बनलेले आहेत. अमायनो ॲसिडमध्ये जर बघितलं तर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, जनरल स्ट्रक्चर आहे असं आहे. ह्या आरच्या जागी चेंज होत जातात. आरच्या जागी जर एच आलं की ग्लायसिन, आरच्या जागी CH3 आलं की त्याला म्हणतो ॲलेनाईन, आणि आरच्या जागी CH2OH आलं की सेरिन म्हणतो त्याला. ठीक आहे. नंतर ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ NH2 आणि COH त्याचे 3 टाईप आहेत, ॲसिडिक अमायनो ॲसिड, बेसिक अमायनो ॲसिड आणि न्यूट्रल अमायनो ॲसिड. बेसिकचं एक्झाम्पल दिलं आहे लायसिन, ॲसिडिकचं एक्झाम्पल दिलं आहे ग्लायसिन, आणि न्यूट्रलचं एक्झाम्पल दिलं आहे व्हॅलिन. इथं ॲसिडची अमायनो ॲसिडची इन्फॉर्मेशन इथं संपते. नेक्स्ट पॉईंट होतो सुरू लिपिडचा. लिपिड, इथे लिपिडचा पॉईंट सुरू होते. लिपिड्स आर जनरली वॉटर इनसोल्युबल. ते वॉटरमध्ये सोल्युबल होत नाहीत. लिपिड्स आर जनरली वॉटर इनसोल्युबल. दे कुड बी द सिम्पली द फॅटी ॲसिड्स. ते कोण असतात, फॅटी ॲसिड असतात. फॅटी ॲसिड ॲज द कार्बॉक्झिलिक ग्रुप अटॅच टू द आर ग्रुप. कार्बॉक्झिलिक ग्रुप अटॅच टू द आर ग्रुप. द आर ग्रुप कुड बी द मिथिल, इथिल और हायर नंबर ग्रुप 1 to 19 पर्यंत ते असू शकतात. आर ग्रुप काही पण असू शकतो. फॉर एक्झाम्पल, पाल्मिटिक ॲसिड हॅज कार्बन इन्क्लूड इन द कार्बोझिलिक ॲसिड. किती आयटम आहेत, 16. पाल्मिटिक ॲसिडकडे किती कार्बन आहेत, 16 कार्बन आहेत. पाल्मिटिक ॲसिड लक्षात नाव ठेवायचं, पाल्मिटिक ॲसिड 16 कार्बन आहेत. पाल्मिटिक ॲसिड 16 कार्बन आहेत. नंतर आर्चिडॉनिक ॲसिड 20 कार्बन आहेत. आर्चिडॉनिक ॲसिडकडे किती आहेत, आर्चिडॉनिक ॲसिड किती कार्बन आहेत, 20 कार्बन आहेत. ठीक आहे. कंटेन 20 कार्बन ॲटम इन्क्लुडिंग द कार्बोझिलिक कार्बन धरून 20 कार्बन आहेत. ठीक आहे. याच्याकडे कार्बोझिलिक कार्बन धरून म्हणजे कोणता, COOH मधला कार्बन धरून, हा कार्बन धरून 16. याच्यामध्ये पण COOH मधला हा कार्बन धरून किती आहेत, 20 आहेत. मग ते जर एक कार्बोझिलिक कार्बन सोडला तर किती आहेत, 19 आणि 15 असणार आहेत. ठीक आहे. फॅटी ॲसिड कुड बी द सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड विदाउट डबल बॉन्ड अँड ऑर अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिडचं ग्रुपिंग दिलेलं आहे. मग हे फॅटी ॲसिड 2 प्रकारचे असतात. फॅटी ॲसिड विल बी द सॅच्युरेटेड, म्हणजे असे फॅटी ॲसिड ज्यांच्यामध्ये फक्त सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड बिटवीन द कार्बन सिंगल बॉन्ड आहे. आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे असे फॅटी ॲसिड ज्यांच्यामध्ये इथं सिंगल बॉन्ड येणार आहे, कार्बन डबल बॉन्डवर कार्बन ट्रिपल बॉन्ड असणार आहे. त्याला म्हणतो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. ठीक आहे. अनदर सिम्पल लिपिड इज अ ग्लिसेरॉल विच इज द ट्रायहायड्रॉक्झीप्रोपेन. ग्लिसरॉलचं दुसरं नाव काय दिलं आहे, ट्रायहायड्रॉक्झीप्रोपेन. ग्लिसरॉल म्हणजे कोण, ट्रायहायड्रॉक्झीप्रोपेन. मेनी लिपिड्स हॅव द बोथ ग्लिसरॉल अँड फॅटी ॲसिड्स. ट्रायहायड्रॉक्झीप्रोपेन म्हणजे कोण आहे, ग्लिसरॉल. लक्षात ठेवायचं. हिअर द फॅटी ॲसिड आर फाउंड इस्टरिफाईड विथ द ग्लिसरॉइल. ठीक आहे. दे कॅन बी द मोनोग्लिसराइड्स, डायग्लिसराइड्स, ट्रायग्लिसराइड्स. कोण म्हणलं, फॅटी ॲसिड 3 प्रकारचे आहेत, मोनो, डाय आणि ट्रायग्लिसराइड्स. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज द फॅट्स अँड ऑइल्स बेस्ड ऑन द मेल्टिंग पॉईंट्स. ऑइल्स हॅव द लोअर मेल्टिंग पॉईंट अँड हेन्स रिमेन्स ॲज ऑइल इन अ विंटर्स. त्यांचा मेल्टिंग पॉईंट कमी असतो त्यामुळे ते ऑइल म्हणूनच राहतात. ऑइल हॅव द लोअर मेल्टिंग पॉईंट
gingerly oil and hence remains as a oil in a winters. Can you identify the fat from the market? Some lipids have the phosphorus and the phosphorylated organic compounds in them. These are the phospholipids. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतो phospholipids म्हणतात. They are found in the cell membrane. Lecithin is one example. ठीक आहे, लेसिथिन नावाचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, पेपरला याच्यावरती प्रश्न असणार लेसिथिनवरती. सॉरी. Some tissue, especially the neural tissue, have the lipids with the more complex structure. More complex structure असणारे कोण आहेत? न्यूरल टिश्यू यांचं लिपिडचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे? मोर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. दे हॅव द मोर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. ठीक आहे, हे झालं लिपिड्सची इन्फॉर्मेशन. मग लिपिडचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. लिपिड्स हे वॉटर सोल्युबल आहेत, वॉटर इनसोल्युबल आहेत. ठीक आहे, त्याचे सिंपल फॅटी ॲसिड्स असतात, ते त्यांच्यामध्ये कार्बोझिलिक ग्रुप असतो आणि त्याला आर ग्रुप अटॅच असतो. तो आर ग्रुप मिथेन पण असू शकतो, इथिल पण असू शकतो आणि हायर नंबर ऑफ कार्बन पण असू शकतात, 1 ते 19. मग त्याच्यामध्ये पाल्मिटिक ॲसिडमध्ये कार्बोझिलिक कार्बन धरून किती आहेत? 16. आणि आर्चिडॉनिक ॲसिडमध्ये किती आहेत? कार्बोझिलिक कार्बन धरून किती आहेत? 20 आहेत. ठीक आहे, नंतर ग्लिसरॉल पॉईंट बघितला. ग्लिसरॉल कोण आहे? ट्राय हायड्रॉक्झी प्रोपेन आहेत. ग्लिसरॉल कोण आहे? ट्राय हायड्रॉक्झी प्रोपेन. याच्यावरती पेपरला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, नंतर ऑइलचा काय आहे? लोअर मेल्टिंग पॉईंट आहे फॅट्सपेक्षा. ठीक आहे, आणि लेसिथिन नावाचं एक्झाम्पल दिलेलं आहे. लेसिथिन इज वन एक्झाम्पल. कशाचं? फॉस्फोलिपिडचं. लेसिथिन कोणाचं एक्झाम्पल आहे? फॉस्फोलिपिडचं एक्झाम्पल आहे. लेसिथिन इज एक्झाम्पल ऑफ द फॉस्फोलिपिड. लेसिथिन इज एक्झाम्पल ऑफ द फॉस्फोलिपिड. ठीक आहे, नेक्स्ट वन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव अ नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड इन इच हेट्रोसायक्लिक रिंग. ठीक आहे, सम ऑफ दिस आर नायट्रोजन बेसेस लाईक ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन. मग ATGC हे कुठं आहे? DNA मध्ये असते. आणि AUGC हे कुठं असतात? RNA मध्ये असते. आणि हे ATGC AUGC यांनाच म्हणतो आपण नायट्रोजन बेसेस. ह्याचे बी 2 टाईप आहेत, प्युरिन्स आणि दुसरा आहे पायरिमिडिन्स. प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स हे त्याचे टाईप आहेत. व्हेन फाउंड अटॅच टू द शुगर दे आर कॉल्ड ॲज द न्यूक्लिओसाइड. म्हणजे DNAच्या स्ट्रक्चरबद्दल चाललेलं आहे, ते पुढे गेलो पाहणार आपण. इफ द फॉस्फेट ग्रुप इज ऑल्सो फाउंड इस्टरिफाईड टू द शुगर दे आर कॉल्ड ॲज न्यूक्लिओटाइड. आणि या न्यूक्लिओटाइडपासून DNA बनतो, ते पुढे गेलो माहितीच ऑलरेडी. ॲडिनोसिन, ग्वानोसिन, थायमिडिन, युरिडिन, सायटिडिन आर द न्यूक्लिओसाइड. न्यूक्लिओसाइड कोण आहेत? हे 4 न्यूक्लिओसाइड आहेत. कोण? शेवटी साईन असणारे आणि शेवटी डाईन असणारे. नंतर ॲडेनिलिक ॲसिड, थायमिडिलिक ॲसिड, ग्वानिलिक ॲसिड, युरिडिलिक ॲसिड आणि सायटिडिलिक ॲसिड आर न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइडमध्ये ॲसिड असणारे. न्यूक्लिओटाइडमध्ये कोण असणारे? ॲसिड. टाईड म्हणलं की ॲसिड लक्षात ठेवायचं आणि साईड म्हणलं की लक्षात ठेवायचं डाईन किंवा साईड, डाईन किंवा साईन. ठीक आहे. DNA and RNA consist of the nucleotides only. The DNA function as a genetic material. DNA and RNA function as a genetic material. मग DNA आणि RNA ची पण इन्फॉर्मेशन इथली देऊन टाकलेली. मग इथं ग्लिसरॉलचं स्ट्रक्चर दिले. पाल्मिटिक ॲसिडचं स्ट्रक्चर बघा. पाल्मिटिक ॲसिड CH3 ही झाली 15 कार्बन आणि हा 16वा कार्बन. हे झालं ग्लिसरॉलचं 3 कार्बन आहेत म्हणून म्हणलं प्रोपेन आणि 3 OH ग्रुप आहे, त्याला म्हणलं हायड्रॉक्झी, ट्रायहायड्रॉक्झी प्रोपेन म्हणतो. ठीक आहे. नंतर फॅट्स अँड ऑइलचं स्ट्रक्चर आहे. फॉस्फोलिपिड लेसिथिनचं स्ट्रक्चर आहे. एकमेव स्ट्रक्चर दिलेलं आहे फॉस्फोलिपिडचं, लेसिथिनचं पाहून घ्यायचं. लेसिथिनचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, लेसिथिनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. कोलेस्टेरॉलचं स्ट्रक्चर पण दिलेलं आहे. कोलेस्टेरॉलचं स्ट्रक्चर पण दिलेलं आहे. हे स्ट्रक्चर पाहून घ्यायचं सगळेच. ठीक आहे. नंतर ॲडेनिन, ॲडेनोसिन, ॲडेनिलिक ॲसिड. फरक काय? हा झाला फक्त नायट्रोजन बेस. ॲडेनिन इज अ नायट्रोजन बेस इन द प्युरिन टाईप. हा कोण आहे? नायट्रोजन बेस. मग इथं ज्यावेळेस या नायट्रोजन बेसला ज्यावेळेस हा शुगर अटॅच होईल, ही पूर्ण जी शुगर अटॅच होईल, त्यावेळेस त्याला ॲडिनोसिन, त्यालाच म्हणतात न्यूक्लिओसाइड. इथं पण खाली लिहिलं आहे. आणि नंतर त्याला ज्यावेळेस इथं फॉस्फरिक ॲसिडचा ग्रुप जॉईन होईल H3PO4 त्यावेळेस H2PO4 ज्यावेळेस अटॅच होईल H2PO4 त्यावेळेस त्याला म्हणतात ॲडेनिलिक ॲसिड. ॲडेनिलिक ॲसिड. आणि हा कोण आहे? न्यूक्लिओटाइड. हा कोण आहे? न्यूक्लिओटाइड. हा कोण आहे? न्यूक्लिओटाइड. ह्याच्यावरती पेपरला प्रश्न विचारतात. आणि आता प्रायमरी आणि सेकंडरी मेटाबॉलाइट हे पॉईंट. प्रायमरी आणि सेकंडरी मेटाबॉलाइट हे पॉईंट. ठीक आहे. जो पहिला पॉईंट आहे हाऊ टू ॲनालाइज द केमिकल कंपोजिशन, हा पॉईंट संपलेला आहे. आता या पॉईंटमध्ये जर बघितलं तर आत्तापर्यंत नीटला जे आलेले प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न होता इथं क्लासिफिकेशन ऑफ द अमायनो ॲसिड. क्लासिफिकेशन ऑफ द अमायनो ॲसिड इथं याच्यावरती प्रश्न होता. आणि हा जो पार्ट आहे याच्यावरती नीट 2020ला क्वेश्चन होता आर ग्रुपवरती. म्हणजे हा आर ग्रुप कोणता आहे याच्या बेसिसवरती क्लासिफिकेशनवरती प्रश्न होता नीट 2020ला. ठीक आहे. नंतर याच्यानंतर
बेसिक अमायनो ॲसिडचं जे एक्झाम्पल आहे, बेसिक अमायनो ॲसिडचं जे एक्झाम्पल आहे, ठीक आहे, इथं बेसिक अमायनो ॲसिडचं जे एक्झाम्पल आहे, इथं नीट 2021ला प्रश्न होता, नीट 2021ला. ठीक आहे. नंतर लिपिड्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, लिपिड्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, इथं लिपिड्स आर जनरली इनसोल्युबल, ह्या स्टेटमेंटवरती नीट 2024ला क्वेश्चन होता. ह्या स्टेटमेंटवरती नीट 2024ला क्वेश्चन होता. नंतर फॅटी ॲसिड्स म्हणजे काय असतं, कार्बोझिलिक ॲसिड अटॅच टू द आर ग्रुप, हे जे स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंटवरती नीट 2021ला प्रश्न होता. ठीक आहे. नंतर आता हे जे बाकीचं आहे, आता याच्यामध्ये जर बघितलं, आता ह्यावेळेस जो प्रश्न येईल तो पाल्मिटिक ॲसिड आणि आरिचिडॉनिक ॲसिड यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. मोस्ट प्रोबॅबिलिटी क्वेश्चन याच्यावरती येणार. नंतर फॅटी ॲसिडचे 2 टाईप, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड, याच्यावरती नीट 2021 आणि 22ला प्रश्न आहे. नीट 2021-22ला प्रश्न आहे. ठीक आहे. नंतर ते ट्रायग्लिसराइड्स म्हणजे काय त्याच्यावरती पण होतं. आणि लास्ट होतं डायरेक्ट हे लेसिथिन. लेसिथिन इज अ फॉस्फोलिपिड फाउंड इन अ सेल मेम्ब्रेन. लेसिथिन काय आहे, लेसिथिन व्हॉट इज द लेसिथिन हा प्रश्न होता. लेसिथिन काय आहे याच्यावरती प्रश्न होता. आणि हा प्रश्न होता नीट 2024लाच. 2024ला याच्यावरती प्रश्न आहे. नीट 2024ला लेसिथिनवरती प्रश्न विचारला होता. ठीक आहे. हे झाला पहिला पॉईंट. ठीक आहे. हे स्ट्रक्चर वगैरे पण महत्त्वाचे आहेत. कोलेस्टेरॉलचं स्ट्रक्चर एकदा विचारलं होतं एक्झामला, स्ट्रक्चर ऑफ द कोलेस्टेरॉल काय आहे ते. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट पाहणार आहे आपण, प्रायमरी अँड सेकंडरी मेटाबोलाइट्स. नेक्स्ट पॉईंट आहे प्रायमरी अँड सेकंडरी मेटाबोलाइट. प्रायमरी अँड सेकंडरी मेटाबोलाइट, the most exciting aspect of the chemistry deals with the isolating the thousand of the compound, small compound, big compound from the living organism and determine their structure and if possible synthesizing how to synthesize them. Okay, if one were to make the list of the biomolecules, such a list would have thousand of the organic compound including, त्याच्यामध्ये काय काय असेल त्या लिस्टमध्ये, अमायनो ॲसिड असतील, शुगर असेल आणि ETC असतील. ETC म्हणजे लिपिड असेल, फॅट असेल, प्रोटीन असेल. फॉर अ रिझन दे आर गिवन इन अ सेक्शन 9.10. ठीक आहे. त्यानंतर दिलेले आहेत. We can call this as a biomolecule as a metabolites. मेटाबोलाइट्स म्हणजे काय, ज्यांचं मेटाबॉलिझम होतं. मेटाबॉलिझम म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जेवढ्या केमिकल रिॲक्शन होतात, जेवढ्या केमिकल रिॲक्शन होतात त्या केमिकल रिॲक्शन्सलाच म्हणतात मेटाबॉलिझम. त्या केमिकल रिॲक्शन्सलाच काय म्हणतात, मेटाबॉलिझम. आणि ज्यांच्या केमिकल रिॲक्शन होतात, जे रिॲक्टंट असतील आणि जे प्रोडक्ट असतील, या दोघांनाही म्हणतो मेटाबोलाइट्स. म्हणजे बायोमॉलिक्युलचं मेटाबॉलिझम किंवा बायोमॉलिक्युलमध्ये जेवढं मॉलिक्युल आहेत ज्यांचं मेटाबॉलिझम होतं ते मेटाबोलाइट्स असतात. इन ॲनिमल टिश्यू वन नोटिस द प्रेझेन्स ऑफ ऑल सच कॅटेगरी ऑफ द कंपाऊंड शोन इन द 9.1 वरती जो टेबल दिला आहे तो. दीज आर कॉल्ड ॲज द प्रायमरी मेटाबोलाइट्स. ठीक आहे. आता 9.1 टेबल जर बघितलं तर इथं हे सगळे कोण आहेत, प्रायमरी मेटाबोलाइट्स आहेत. सॉरी, टेबल म्हणले ना, हां, हे सगळे कोण आहेत, प्रायमरी. दीज आर कॉल्ड ॲज द प्रायमरी मेटाबोलाइट्स. दीज आर कॉल्ड ॲज द प्रायमरी मेटाबोलाइट्स. हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन वगैरे सगळे ते कोण आहेत, प्रायमरी मेटाबोलाइट्स आहेत. नंतर काय म्हणलं बघा, however, when one analyzes the plant, fungal and microbial cells, one would see the thousand of the compound other than these primary metabolites. Example like alkaloids, flavonoids, rubber, essential oils and antibiotics, coloring pigments, scents, gums, spices. These are called as the secondary metabolites. Primary metabolite म्हणजे काय, जे 9.1 फिगरमध्ये, फिगर 9.1 म्हणजे इथं वरती दिली ती, त्याला म्हणतो प्रायमरी मेटाबोलाइट्स. आणि हे सोडून बाकीचे जे कंपाऊंड तयार होतात, जे कोणामध्ये आहेत, ॲनिमल सेलमध्ये नसून प्लांट, फंगल आणि मायक्रोबियल सेलमध्ये आहेत. प्लांट, फंगल आणि मायक्रोबियल सेलमध्ये कोण सापडत आहेत, सेकंडरी मेटाबोलाइट्स सापडत आहेत, म्हणजेच अदर दॅन द प्रायमरी मेटाबोलाइट्स. आणि इन ॲनिमल सेल वन कॅन नोटिस दॅट द प्रायमरी मेटाबोलाइट्स. प्रायमरी मेटाबोलाइट्समध्ये बायो मायक्रोमॉलिक्युल्स आणि बायो मॅक्रोमॉलिक्युल्स येतात. आणि सेकंडरी मेटाबोलाइट्समध्ये ही जी लिस्ट दिसते, याच्या लिस्टमध्ये जर बघितलं, अल्कॅलॉइड्स, फ्लेवॅनॉइड्स, रबर, इसेन्शियल ऑइल्स, अँटीबायोटिक्स,
कलर्ड पिगमेंट्स, सेंट, गम आणि स्पायसेस एवढ्या गोष्टी येतात या सेकंडरी मेटाबोलाइट्सच्या आतमध्ये. ठीक आहे. नंतर आणि त्याचा टेबल कोणता दिला आहे 9.3 हा टेबल दिला आहे सेम सेकंडरी मेटाबोलाइट्स. मग याच्यामध्ये पिगमेंट्स कोण आहेत, अल्कलॉइड्स कोण आहेत, टर्पेनॉइड्स कोण आहेत, इसेन्शियल ऑइल्स कोण आहेत, टॉक्झिन्स कोण आहेत, लेक्टिन्स कोण आहेत, ड्रग्स कोण आहेत आणि पॉलिमेरिक सबस्टन्स कोण आहेत. तर प्रत्येकाचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. पिगमेंटचे एक्झाम्पल 2 दिलेत, कॅरेटिनॉइड्स, अँथोसायनिन्स. कॅरेटिनॉइड, अँथोसायनिन मग लक्षात ठेवायचं CA. नंतर अल्कलॉइड्समध्ये 2 आहेत, मॉर्फिन अँड कोडाईन. मॉर्फिन अँड कोडिन CM लक्षात ठेवा, मॉर्फिन अँड कोडिन. टर्पेनॉइड्सचे एक्झाम्पल काय दिले आहे, मोनोटर्पिन्स, डायटर्पिन्स. हे नाव सोपं आहे. नंतर इसेन्शियल ऑइलमध्ये काय लेमन ग्रास ऑइल आहे. टॉक्झिनमध्ये काय ॲब्रिन आणि रायसिन. लक्षात ठेवायचं ॲब्रिन अँड रायसिन हे पण कोण आहेत, टॉक्झिन आहेत. आणि दोन्ही कोण येतात, सेकंडरी मेटाबोलाइट आहेत. नंतर लेक्टिन्स म्हणजे कोण आहे, कॉनकॅनाव्हॅलिन. कॉनकॅनाव्हॅलिन हे कोण आहे, लेक्टिन आहे. नंतर ड्रग्जमध्ये काय विनब्लास्टिन, कुरकुमिन. आणि पॉलिमेरिक सबस्टन्समध्ये रबर, गम अँड सेल्युलोज. 2-3 नावाची महत्त्वाची आहेत. नंतर पहिलं नाव काय आहे, ॲब्रिन, रायसिन हे कोण आहेत, टॉक्झिन आहेत. कॉनकॅनाव्हॅलिन ए हा कोण आहे, लेक्टिन आहे. ठीक आहे. विनब्लास्टिन हा कोण आहे, ड्रग आहे. ठीक आहे. हा कोण आहे, ड्रग आहे. याच्यासोबत कोण आहे, कुरकुमिन. हे 2 कोण आहेत, ड्रग्ज आहेत. मॉर्फिन अँड कोडिन. मॉर्फिन आणि कोडाईन हे 2 कोण आहेत, तर अल्कॅलॉइड्स आहेत. अल्कॅलॉइड्स. आणि सगळे कोण आहेत, सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत. बाकीचे पण लक्षात ठेवायचे. म्हणजे सेकंडरी मेटाबोलाइटमध्ये कोण येते, पिगमेंट, अल्कॅलॉइड्स, टर्पेनॉइड्स, नंतर इसेन्शियल ऑइल्स, टॉक्झिन, लेक्टिन्स, ड्रग्स आणि पॉलिमेरिक सबस्टन्स. सेकंडरी मेटाबोलाइट्सचे एक्झाम्पल दिलेले आहेत. अँथोसायनिन कोण आहे, पिगमेंट आहे. कॅरेटिनॉइड्स कोण आहे, पिगमेंट. लक्षात ठेवायचं. वाईल प्रायमरी मेटाबोलाइट्स हॅव द आयडेंटिफायबल फंक्शन्स अँड प्लेज इन नोन रोल इन द नॉर्मल फिजिओलॉजिकल प्रोसेस. मग प्रायमरी मेटाबोलाइट्सचा एक रोल असतो, तो रोल माहिती असतो. ठीक आहे. नंतर we do not at the moment understand the role and the function of the secondary metabolites. मेटाबोलाइट्सचा प्रायमरी मेटाबोलाइट्सचा रोल माहिती आहे, सेकंडरी मेटाबोलाइट्सचा रोल नेमका काय ते अजूनही समजला नाही आहे, माहिती नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. इन होस्ट ऑर्गॅनिझम हाऊएव्हर मेनी ऑफ देम युजफुल टू द ह्युमन वेलफेअर लाईक रबर, ड्रग्स, स्पायसेस, सेंट अँड पिगमेंट्स. सम सेकंडरी मेटाबोलाइट्स हॅव द इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स. राईट. इन द लेटर चॅप्टर अँड इयर्स वी विल लर्न मोर अबाउट दिस. सेकंडरी मेटाबोलाइटबद्दल माहिती पाहणार आहे. पण प्रायमरी मेटाबोलाइट्स म्हणजे कोण, जे बायोमॉलिक्युल्स असतात, जे बॉडीमध्ये सापडतात ते. अदर दॅन दॅट जे बाकीचे आहेत, अल्कलॉइड्स, फ्लॅवेनॉइड्स, रबर, इसेन्शियल ऑइल्स, अँटीबायोटिक्स, कलर पिगमेंट्स, सेंट, गम, स्पायसेस. ठीक आहे. हे सगळे कोण आहेत, सेकंडरी मेटाबोलाइट आहेत. आणि हे जनरली कुठे सापडतात, प्लांट सेल, फंगल सेल आणि मायक्रोबियल सेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे बायो मॅक्रोमॉलिक्यूल. मायक्रोमॉलिक्यूलबद्दल इन्फॉर्मेशन ऑलरेडी पाहून झालेली आहे. आता इथं कोण आहे, मॅक्रोमॉलिक्यूल. मॅक्रो म्हणजे काय, ज्यांची साईज मोठी आहे. ह्याच्यामध्ये जनरली सगळे पॉलिमर येतात. जनरली सगळे कोण येतात, पॉलिमर याच्यामध्ये येतात. ठीक आहे. देर इज वन फीचर कॉमन टू ऑल दोज कंपाऊंड फाउंड इन द ॲसिड सोल्युबल पूल. आता ॲसिड सोल्युबल पूल आणि ॲसिड इनसोल्युबल पूल हे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ज्यावेळेस आपण ॲनालिसिस करतो ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या कंपोजिशनचं, त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, फिल्टरेट आणि रिटेंटेड. फिल्टरेट आणि रिटेंटेड. जो फिल्टरेटचा जो पार्ट आहे त्याला म्हणतो ॲसिड सोल्युबल पूल. आणि जो रिटेंटेडचा जो पार्ट आहे त्याला म्हणतो ॲसिड इनसोल्युबल पूल. आणि हा जो पार्ट आहे याचं वेट जास्त असतं रिटेंटेडचं, आणि याला म्हणतात मॅक्रोमॉलिक्यूल. बायो मॅक्रोमॉलिक्यूल याला म्हणतात मायक्रोमॉलिक्यूल. म्हणजे जे मायक्रो आहे त्या मायक्रोमॉलिक्युल्सचं वेट काय आहे, 18 ते 800 डाल्टन. 18 ते 800 डाल्टन यांचं वेट आहे. कुणाचं, मायक्रोमॉलिक्युल्सचं. द ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन हॅज ओनली 4 टाईप्स ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन जो आहे म्हणजे जो
बिगर पार्ट आहे, मॅक्रोमॉलिक्यूलचा पार्ट आहे. याच्यामध्ये 4 प्रकारचे कंपाऊंड आहेत. कोण कोण? प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड, पॉलिसॅकराइड अँड लिपिड. पॉलिसॅकराइड अँड लिपिड. प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड, पॉलिसॅकराइड अँड लिपिड आर पार्ट ऑफ द ॲसिड इन्सोल्युबल फ्रॅक्शन दॅट इज नथिंग बट द बायो मॅक्रोमॉलिक्यूल. ठीक आहे. These classes of the compounds, with the exception of the lipids, have the molecular weight in the range of the 10,000 Dalton and above. For this very reason, biomolecules, that is chemical compounds found in the living organism, are of the two types. One, those which have the molecular weight less than the 1000 Dalton, usually referred as micromolecules, and simply the biomolecules, which are found in the insoluble fraction, called as the biomacromolecule. मॅक्रो म्हणजे मोठे, मायक्रो म्हणजे छोटे. ज्यांची साईज 1000 डाल्टनपेक्षा जास्त आहे त्याला म्हणतो मॅक्रोमॉलिक्यूल. मग मॅक्रोमॉलिक्यूल म्हणजे लक्षात ठेवायचं ज्यांची साईज 1000 डाल्टनपेक्षा जास्त आहे, आणि मायक्रोमॉलिक्यूल म्हणजे असं लक्षात ठेवायचं ज्यांची साईज 8 ते 800 डाल्टन इतकी आहे. ठीक आहे. नंतर molecules in the insoluble fraction with the exception of the lipids are polymeric substance. Then why do we lipids whose molecular weights do not exceed 800 Dalton come under the insoluble fraction, i.e. macromolecular fraction? Lipids are indeed small molecular weight compound and are present not only as such but also arranged into the structure like a cell membrane and the other membrane. आता हा जो लिपिड हा जो पार्ट आहे लक्षात ठेवायचा. ज्यावेळेस बायोमॉलिक्यूल आहे, ह्या बायोमॉलिक्यूल ज्यावेळेस आपण त्याला फिल्टरेशन करू, समजा फिल्टरेशन केलं त्यावेळेस वरती जो पार्ट राहतो त्याला म्हणतो आपण रिटेंटेट, यालाच म्हणतो इनसोल्युबल फ्रॅक्शन. आणि जनरली याच्यामध्ये हाय मॉलिक्युलर वेटवाले येतात, हाय मॉलिक्युलर वेटवाले. पण इथे एक एक्सेप्शन आहे, ते कोणाचं आहे? लिपिडचं. मग इथं खाली जे राहतात फिल्टरेट, हे कोण आहेत? फिल्टरेट. यांचं वजन किती आहे? 8 ते 800 डाल्टन. पण फिल्टरेटचं वजन किती आहे? 8 ते 800 डाल्टन. ठीक आहे. किंवा यालाच म्हणतो मायक्रोमॉलिक्यूल. मग लिपिड हा असा कंपाऊंड आहे जो इनसोल्युबल फ्रॅक्शनमध्ये सापडतो. इनसोल्युबल फ्रॅक्शनमध्ये सापडतो म्हणजेच कोणाच्या फ्रॅक्शनमध्ये सापडतो? मॅक्रोमॉलिक्यूलच्या फ्रॅक्शनमध्ये सापडतो. पण त्याचं वेट 8 ते 800 डाल्टनच्या मध्ये आहे. 8 ते 800 डाल्टनच्या मध्ये. ठीक आहे. कोणाचं? लिपिड्सचं. ठीक आहे. याच्यावरती पेपरला प्रश्न विचारतो. ठीक आहे. आणि इथं वरती काय म्हटलेलं आहे? प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड आणि पॉलिसॅकराइड ह्या तिघांचं वेट 10,000 डाल्टनपेक्षा जास्त आहे, एक्सेप्शन ऑफ द लिपिड. एक्सेप्शन ऑफ द लिपिड. When we grind a tissue, we are disrupting the cell structure, cell membrane and other membrane are broken into the pieces and form the vesicles which are not water solubles. ठीक है. Therefore, these membrane fragments in the form of the vesicles get separated along with the acid insoluble pool and hence macromolecular fraction. Lipids are not strictly the macromolecules. Lipids हा कोण आहे? Not strictly macromolecules मध्ये तो मोडत नाही, त्याचं वजन ऑलरेडी कमी आहे. ठीक आहे. मग इथं तेच आहे जे आधी सांगितले, ते एखाद्या टिश्यूला ग्राइंड केलं तर ठीक आहे, तर त्यावेळेस त्याचं काय काय डिस्टर्ब होतं? सेलचं स्ट्रक्चर डिस्ट्रॉय होतं. सेल मेम्ब्रेन अँड अदर मेम्ब्रेन आर ब्रोकन इन टू द पीसेस. ठीक आहे. आणि दे फॉर्म्स द वेसिकल विच आर नॉट वॉटर सोल्युबल, आणि त्यालाच म्हणतो ॲसिड इनसोल्युबल पूल. ठीक आहे. ॲसिड इनसोल्युबल पूलमध्ये ते सेपरेट भेटतात. द ॲसिड सोल्युबल पूल रिप्रेझेंट द रफली द सायटोप्लाझमिक कंपोजिशन. जो ॲसिड सोल्युबल पूल आहे, ॲसिड सोल्युबल पूल जो आहे म्हणजे कोणता? मायक्रोमॉलिक्यूलचा पार्ट. तो काय शो करतोय? सायटोप्लाझमिक कंपोजिशनला तो शो करतोय. द मॅक्रोमॉलिक्यूल्स फ्रॉम द सायटोप्लाझम, मॅक्रो. आता सायटोप्लाझमिक कंपोजिशनमध्ये कोणी ॲसिड सोल्युबलवाला आहे त्याला म्हणतो मायक्रो. आणि दुसरा पॉईंट काय म्हणलं? द मॅक्रोमॉलिक्यूल्स फ्रॉम द सायटोप्लाझम अँड द ऑर्गेनल्स बिकम द ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन. ठीक आहे. सायटोप्लाझमिक कंपोजिशनमध्ये काय आहे? सायटोप्लाझमिक कंपोजिशनला रफली रिप्रेझेंट कोण करतं? ॲसिड सोल्युबल पूल. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये कोण येतात? मायक्रोमॉलिक्यूल. पण सायटोप्लाझममध्ये काही मॅक्रोमॉलिक्यूल पण आहेत आणि ते ॲसिड इनसोल्युबलचा पार्ट आहे. टुगेदर दे आर रिप्रेझेंट द एंटायर केमिकल कंपोजिशन ऑफ द लिव्हिंग टिश्यू.
मग ही जी सेल आहे, या सेलच्या ज्या सायटोप्लाझममध्ये जर बघितलं तर इथं 2 प्रकारचे कंपाऊंड सापडतात. एक आहे ॲसिड सोल्युबलवाले आणि दुसरं आहे ॲसिड इनसोल्युबलवाले. जो ॲसिड इनसोल्युबल पूल आहे किंवा जो ॲसिड सोल्युबल पूल आहे त्याला म्हणतो फिल्टरेट. याच्यामध्ये येतात मायक्रो मॉलिक्यूल. आणि ॲसिड इनसोल्युबल पूल जो आहे याच्यामध्ये येतात रिटेंटेड, याला म्हणतात मॅक्रो मॉलिक्यूल. याला म्हणतात मॅक्रो मॉलिक्यूल. ठीक आहे. इन अ समरी, if we represent the chemical composition of the living tissue from the abundance of the point of the view, arrange the class wise. ठीक आहे, जाऊ दे, हे काही एवढं महत्त्वाचं नाही. ठीक आहे. ॲव्हरेज कंपोजिशन ऑफ द सेल बघितलेलं आहे ऑलरेडी. वॉटर किती टक्के? 70%. प्रोटीन किती आहे? 10%. नंतर न्यूक्लिक ॲसिड किती आहे? 5%. म्हणजे पहिल्यांदा कोण आहे? वॉटर, नंतर कोण आहे? प्रोटीन, नंतर कोण आहे? न्यूक्लिक ॲसिड, नंतर कोण आहे? कार्बोहायड्रेट, नंतर कोण आहे? प्रोटीन कार्बोहायड्रेट, नंतर कोण आहे? लिपिड, आणि नंतर कोण आहे? आयन. हे कंपोजिशन आहे. ठीक आहे. बायो मॅक्रो मॉलिक्यूलमध्ये काय म्हणलेलं आहे? आता बघा, पेपरला सोपं घेणार. सायटोप्लाझमिक कंपोजिशन कोण शो करतं आहे? तर लक्षात ठेवायचं ॲसिड सोल्युबल पूल. पण ॲसिड सोल्युबल पूल आणि जे सेलचं सायटोप्लाझम आहे ते दोन्ही प्रकारचे आहेत. ॲसिड सोल्युबल पण आहेत, ॲसिड इनसोल्युबल पण आहे. ठीक आहे. आणि हे दोघं मिळून सायटोप्लाझमिक कंपोजिशन शो करतात, दोघं मिळून, असंही पुढं म्हटलेलं आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट होतो आहे प्रोटीनचा. डिस्कस अबाउट द प्रोटीन. प्रोटीन आर पॉलीपेप्टाइड्स. ठीक आहे. प्रोटीन नंबर ऑफ अमायनो ॲसिड एकत्र येऊन प्रोटीन तयार होतो. आणि 2 अमायनो ॲसिडमधला जो बॉन्ड आहे त्याला म्हणतात पेप्टाइड बॉन्ड. त्या बॉन्डला म्हणतात पेप्टाइड बॉन्ड, किंवा 2 अमायनो ॲसिडला जोडण्यासाठी जो बॉन्ड वापरतात त्याला म्हणतात पेप्टाइड बॉन्ड. दे आर लिनियर चेन ऑफ द अमायनो ॲसिड लिंक्ड बाय द पेप्टाइड बॉन्ड्स. ठीक आहे. इच प्रोटीन इज अ पॉलिमर ऑफ द अमायनो ॲसिड, जे वरती म्हटलं तेच. ॲज देर आर द 20 टाईप्स ऑफ द अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिडचे किती टाईप आहेत? 20 टाईप्स आहेत. एक्झाम्पल दिलेत ॲलॅनाईन, सायस्टीन, प्रोलीन, ट्रिप्टोफॅन, लायसिन. ही 5 एक्झाम्पल दिलेत. अ प्रोटीन इज अ हेट्रोपॉलिमर अँड नॉट अ होमोपॉलिमर. होमो म्हणजे काय? सेम युनिट्स. हेट्रो म्हणजे काय? डिफरंट युनिटपासून बनलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲलॅनाईन आहे, सिस्टीन आहे, प्रोलीन आहे, व्हॅलिन आहे, लायसिन आहे, परत ॲलॅनाईन आहे, परत सिस्टीन आहे. असे नंबर ऑफ लिंकेज होऊन प्रोटीन तयार होतं. आणि जर सेम असेल, सेम अमायनो ॲसिड जर रिपीट झाला तर त्याला म्हणतो होमोपॉलिमर. पण तो होमोपॉलिमर आहे का? नाही. प्रोटीन इज नॉट होमोपॉलिमर, इट इज अ हेटेरोपॉलिमर. लक्षात ठेवायचं. होमोपॉलिमर हॅज ओनली 1 टाईप ऑफ मोनोमर रिपीटेटिंग n नंबर ऑफ टाइम्स. ठीक आहे. दिस इन्फॉर्मेशन अबाउट द अमायनो ॲसिड कंटेंट इज इम्पॉर्टंट लेटर इन युअर न्यूट्रिशन लेसन्स. ठीक आहे. न्यूट्रिशन लेसनमध्ये महत्त्वाचं आहे. You have learned that certain amino acids are essential for our health. They have to be supplied through our diet. ठीक आहे. काही अमायनो ॲसिड इसेन्शियल आहेत, ते आपल्याला डाएट थ्रू म्हणजे बॉडीमध्ये गेले पाहिजेत. हेन्स डायटरी प्रोटीन्स आर द सोर्स ऑफ द इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. डायटरी प्रोटीन्स आर द डाएटमधून जे जाणार ते सोर्स ऑफ द इसेन्शियल अमायनो ॲसिड. इसेन्शियल अमायनो ॲसिड हे बॉडीमध्ये प्रेझेंट नसतात. महत्त्वाचं, इसेन्शियल अमायनो ॲसिड जे आहेत ते बॉडीमध्ये प्रेझेंट नसतात. ते डाईटमधून आपल्याला बॉडीत टाकावे लागतात. डाईट घेऊन ते बॉडीत जातात. ठीक आहे. देअरफॉर अमायनो ॲसिड्स कॅन बी इसेन्शियल ऑर नॉन इसेन्शियल. द लेटर आर दोज विच अवर बॉडी कॅन मेक. नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड जे आहेत ते नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिडला आपली बॉडी बनवते. नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड आर प्रिपेअर बाय अवर बॉडी. लक्षात ठेवायचं. नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड आर प्रिपेअर बाय अवर बॉडी वाईल वी गेट इसेन्शियल अमायनो ॲसिड थ्रू अवर डाईट. ठीक आहे. प्रोटीन कॅरी आउट मेनी फंक्शन इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सम ट्रान्सपोर्ट न्यूट्रिएंट्स अक्रॉस द सेल मेम्ब्रेन. सम फाइट इन्फेक्शियस ऑर्गॅनिझम. सम आर द हार्मोन, सम आर द एन्झाइम्स, etc. आणि महत्त्वाचं आहे, कोलॅजन इज द मोस्ट अबंडंट प्रोटीन इन अ ॲनिमल. And Rubisco ribulose bisphosphate carboxylase oxygenase. Rubisco is the most abundant protein in the whole of the biosphere. हे प्लांटमध्ये सापडतं. मग ॲनिमलमध्ये मोस्ट अबंडंट प्रोटीन कोणतं आहे? कोलॅजन. आणि रुबिस्को काय आहे? ऑल ओव्हर द वर्ल्ड आहे. ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि तर चार्टमध्ये बघा काही प्रोटीन दिलेले आहेत एक्झाम्पल्स. ते एक्झाम्पलचा स्टडी करायचं आहे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे कोलॅजन. कोलॅजन इज अ प्रोटीन. त्याचं फंक्शन काय? इंटरसेल्युलर ग्राउंड सबस्टन्स आहे. तो 2 सेलमधला ग्राउंड सबस्टन्स आहे.
ट्रिप्सिन हे एक एन्झाईम आहे, इन्सुलिन एक हार्मोन आहे, अँटीबॉडी फाईट द इन्फेक्शियस एजंट्स, रिसेप्टर सेन्सरी रिसेप्शन टेस्ट हार्मोन ETC, ग्लूट हे महत्त्वाचं नाव आहे. GLUT4 इनेबल द ग्लुकोज ट्रान्सपोर्ट इंटू द सेल. ग्लुकोजचा ट्रान्सपोर्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल ही सेल आहे, या सेलच्या आतमध्ये जर ग्लुकोज पाठवायचं असेल ते इनेबल करायचं काम कोण करतं आहे? GLUT4 नावाचं प्रोटीन आहे. हे कोण आहे? प्रोटीन. GLUT4 इज अ प्रोटीन. ठीक आहे. नंतर आहे पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड हे काय? शुगरचा पॉलिमर आहे, पॉलिमर ऑफ द शुगर. ठीक आहे. द ॲसिड इन्सोल्युबल पेलेट्स अल्सो ॲज द पॉलिसॅकराइड. ॲसिड इन्सोल्युबल म्हणजे काय? जे वरती राहतात ते रिटेंटेटचा पार्ट आहे. हा पार्ट कोणाचा आहे? रिटेंटेट. कार्बोहायड्रेट्स ॲज अनदर क्लास ऑफ द मॅक्रोमॉलिक्युल्स. ठीक आहे. पॉलिसॅकराइडला दुसरं नाव आहे काय? कार्बोहायड्रेट्स. पॉलिसॅकराइड्स आर लॉंग चेन ऑफ द शुगर्स. दे आर थ्रेड, लिटरली द कॉटन थ्रेड containing the different monosaccharide. हां, दे आर थ्रेड लाईक लिटरली कॉटन. थ्रेड म्हणजे काय? दोरीसारखे आहेत. कंटेनिंग द डिफरंट मोनोसॅकराइड ॲज अ बिल्डिंग ब्लॉक्स. ठीक आहे. म्हणजेच पॉलिसॅकराइड हे कशापासून बनलेले आहेत? मोनोसॅकराइडपासून. ज्यावेळेस मोनोसॅकराइड्स एकत्र येतात त्यावेळेस पॉलिसॅकराइड बनतो. मोनो म्हणजे एक, पॉली म्हणजे खूप. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, द सेल्युलोज इज अ पॉलिमेरिक पॉलिसॅकराइड कंटेनिंग द ओनली वन टाईप ऑफ द मोनोसॅकराइड कॉल्ड ॲज ग्लुकोज. एक्झाम्पल दिले ग्लुकोज. ग्लुकोज हा कोण आहे? मोनोसॅकराइड आहे. याच्यापासून कोण बनतं आहे? सेल्युलोज नावाचा पॉलिसॅकराइड. सेल्युलोज नावाचा पॉलिसॅकराइड. ठीक आहे. सेल्युलोज इज अ होमोपॉलिमर. मग ज्या पॉलिमरमध्ये एकच युनिट आहे त्याला म्हणतो, एकच म्हणजे एकच युनिट रिपीटेड होते. स्टार्च इज अ व्हेरियंट ऑफ दिस बट प्रेझेंट स्टोर हाऊस ऑफ द एनर्जी इन अ प्लांट टिश्यू. ॲनिमल्स हॅव द अनदर व्हेरियंट लाईक अ ग्लायकोजन. सेम आहे, म्हणजे ग्लुकोजच चाललेलं आहे, इथं म्हणतो ग्लायकोजन. इन्युलिन इज अ पॉलिमर ऑफ द फ्रुक्टोज. इन्युलिन इज अ पॉलिमर ऑफ द फ्रुक्टोज नाव आहे. फ्रुक्टोजचा जो पॉलिमर आहे, फ्रुक्टोजच्या पॉलिमरला म्हणतो इन्युलिन. फ्रुक्टोजच्या पॉलिमरला काय म्हणतात? इन्युलिन म्हणतात. फ्रुक्टोजच्या पॉलिमरला काय म्हणतात? इन्युलिन. इन अ पॉलिसॅकराइड चेन, say the glycogen, the right end is called the reducing end and the left end is called as the non-reducing end, IMP. In the polysaccharide chain, right बाजूचा जो एंड त्याला म्हणतो reducing end and left end is called as the non-reducing end. It has the branches as shown in the form of the cartoon. म्हणजे इथं फिगरमध्ये दाखवलेलं आहे 9.2 मध्ये. It has the branches as shown in the form of the cartoons. ठीक आहे. स्टार्च फॉर्म्स द हेलिकल सेकंडरी स्ट्रक्चर. स्टार्च कसं स्ट्रक्चर तयार करतं? स्टार्च पण हा ग्लुकोजचाच पॉलिमर आहे. इन फॅक्ट द स्टार्च कॅन होल्ड द I2 मॉलिक्युल्स इन द हेलिकल पोर्शन. कोणता मॉलिक्यूल होल्ड करतं स्टार्च? स्टार्च हा I2 म्हणजे कोणता? आयोडीन. आयोडीन नावाचा मॉलिक्यूल होल्ड करतं इन द पोर्शन. द स्टार्च I2 इज ब्ल्यू इन कलर. कलर कोणता आहे स्टार्च I2चा? ब्ल्यू कलरचा आहे. सेल्युलोज डज नॉट कंटेन द कॉम्प्लेक्स हेलिकल्स हेन्स कॅनॉट होल्ड द O2. आणि सेल्युलोजमध्ये तसा O2 आहे का? सॉरी, सेल्युलोजमध्ये हा I2 आहे का? I2 हा सेल्युलोजमध्ये नाही आहे, तो फक्त स्टार्चमध्येच आहे. तो फक्त कोणामध्ये? स्टार्चमध्येच आहे. नंतर हे स्ट्रक्चर वगैरे दिलेलं आहे, याची काय एवढी काही गरज नाही. हे असं युनिट असतं याच्यामध्ये. इथला पार्ट इथं आहे सरळ, आणि हे ब्रांचेस इथं वरती दिसत आहेत असे. ठीक आहे. नंतर प्लांट सेल वॉल आर मेड अप ऑफ द सेल्युलोज. Paper made from the plant pulp and the cotton fiber is a cellulosic. There are the more complex polysaccharide in nature. They have as a building blocks amino sugar and chemically modified sugars like a glucosamine and N-acetyl galactosamine. ग्लुकोजामाइन म्हणजे ग्लुकोज अधिक अमाइन आहे. ग्लुकोजामाइन म्हणजे काय? ग्लुकोज म्हणजेच कोण? मोनोसॅकराइड प्लस अमाइन. ठीक आहे. यालाच म्हणतो आपण कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. नंतर फॉर एक्झाम्पल एक्झोस्केलेटन ऑफ द आर्थ्रोपोड्स महत्वाचं. फॉर एक्झाम्पल हॅव द कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड चेन मेड ऑफ द चायटीन. फंजायमध्ये पण आणि आर्थ्रोपोडामध्ये पण. कशापासून बनलेलं आहे? चिटीन. चिटीन हे काय आहे? पॉलिसॅकराइड आहे. दिस कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड आर मोस्टली द होमोपॉलिमर्स. आणि हे जे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहेत ते कोण आहेत? होमोपॉलिमर आहेत. ते होमोपॉलिमरचाच टाईप येतात. ठीक आहे. नेक्स्ट वन इज a nucleic acid. The other type of the macromolecule
दॅट वन वुड फाइंड इन द ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन. ॲसिड इनसोल्युबल म्हणलं, ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन म्हणलं तर लक्षात ठेवायचे कोण? रिटेंटेट. वरचा जो पार्ट रिटेंटेट त्याच्यामध्ये एक सापडतो कॉल्ड ॲज न्यूक्लिक ॲसिड. दीज आर अ पॉलिन्यूक्लिओटाईड. म्हणजेच लक्षात ठेवायचं नंबर ऑफ न्यूक्लिओटाईड एकत्र येऊन, नंबर ऑफ न्यूक्लिओटाईड एकत्र येऊन तयार होतो न्यूक्लिक ॲसिड. हा न्यूक्लिओटाईड 3 युनिटपासून बनलेला आहे. नायट्रोजन बेस, रायबोज शुगर किंवा पेंटोज शुगर अँड फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे. नंबर ऑफ न्यूक्लियोटाईड पासून न्यूक्लिक ॲसिड बनतं. ते 3 ग्रुप आहेत, नायट्रोजन बेस, पेंटोज शुगर किंवा रायबोज शुगर आणि फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे. टुगेदर विथ द पॉलिसॅकराइड अँड पॉलिपेप्टाइड दीज कंप्राइजेस द ट्रू मॅक्रोमॉलिक्युलर फ्रॅक्शन ऑफ एनी लिव्हिंग टिश्यू. ठीक आहे. मॅक्रोमॉलिक्युलमध्ये काय काय आहे? पॉलिसॅकराइड, पॉलिपेप्टाइड अँड द न्यूक्लिक ॲसिड्स. फॉर द न्यूक्लिक ॲसिड द बिल्डिंग ब्लॉक इज न्यूक्लियोटाइड. A nucleotide has a 3 chemically distinct components. One is heterocyclic compound, the second is a monosaccharide, and third was the phosphoric acid or the phosphate group. Phosphoric acid चा ग्रुप म्हणतो. ठीक आहे. As you notice in figure 9.1, the heterocyclic compound in the nucleic acids are the nitrogen bases named as adenine, guanine, uracil, cytosine आणि thymine. ATGCU हे कोण आहेत? नायट्रोजन बेसेस आहेत. The skeletal heterocyclic rings is called as purines and the pyrimidines respectively. ठीक आहे. adenine, guanine are the substituted purines while the rest are substituted pyrimidines. मग हे जे नायट्रोजन बेस आहेत त्याचे परत 2 टाईप पडतात, प्युरिन्स. याच्यामध्ये 2 रिंगचं स्ट्रक्चर असतं. नंतर हे पायरिमिडिन्स, याच्यामध्ये सिंगल रिंग स्ट्रक्चर असतं. प्युरिन्स जे आहेत, प्युरिन्स, त्या प्युरिन्सचे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. एडेनिन, ग्वानिन, AG आणि इकडे कोणी TUC. AG नंतर कोणी TUC. TUC कोणी? पायरिमिडिन्स आहेत. द शुगर फाउंड इन अ पॉलिन्यूक्लियोटाइड इज इदर रायबोज, मोनोसॅकराइड शुगर आहे, पेंटोज आहे, आणि दुसरं आहे डिऑक्सिरायबोज. द न्यूक्लिक ॲसिड कंटेनिंग द डिऑक्सिरायबोज इज कॉल्ड एज दी DNA, while the which contain the ribose sugar called as the RNA. DNA आणि RNA मधला फरक. रायबोज न्यूक्लिक ॲसिड आणि दुसरं काय? डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. नेक्स्ट पॉईंट होता स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. Protein, as mentioned earlier, are the heteropolymers containing the strings of the amino acid. ठीक आहे. प्रोटीनमध्ये कोण आहेत? अमायनो ॲसिडचे स्ट्रिंग्स आहेत आणि हा कोण आहे? हेटेरोपॉलिमर आहे. प्रोटीन इज अ हेटेरोपॉलिमर. Structure of the molecules means the different things in the different context. In inorganic chemistry, the structure invariably refer to the molecular formula NaCl, MgCl2, etc. Organic chemistry always return two-dimensional view of the molecules while they represent the structure of the molecule. ठीक आहे. Physicists conjure up the 3-dimensional views of the molecular structure while biologists describe the protein structure at a 4 level. मग 4 level of the protein structure कोणी डिस्क्राईब केलं? बायोलॉजिस्टनी. The sequence of the amino acid, the positional information in AMA protein, which is the first amino acid, which is the second, and so on, called as the primary structure. म्हणजे जे असं लाईन टू लाईन असेल या स्ट्रक्चरला म्हणतो आपण प्रायमरी स्ट्रक्चर. एकानंतर एक. The protein is imagined as a line and the left represented by the first amino acids and the right end represented by the last amino acid. हे स्ट्रक्चर असं जे आहे या स्ट्रक्चरला म्हणतात प्रायमरी प्रोटीन. नंतर द फर्स्ट अमिनो ॲसिड इज ऑल्सो कॉल्ड एज द एन टर्मिनल अमायनो ॲसिड. फर्स्टला काय असतं इकडं? एन टर्मिनल अमिनो ॲसिड्स अँड द लास्ट अमिनो ॲसिड कॉल्ड एज द सी टर्मिनल अमायनो ॲसिड. इथं कोणतं आहे? सी टर्मिनल. एन टर्मिनल आणि सी टर्मिनल अमिनो ॲसिड्स. ठीक आहे. अ प्रोटीन थ्रेड डज नॉट एक्झिस्ट थ्रू आउट ॲज अ एक्सटेंडेड रिजिड रॉड. द थ्रेड इज फोल्डेड इन द फॉर्म ऑफ द हेलिक्स. आता महत्त्वाचं आहे ते थ्रेडचं जर हेलिक्समध्ये जर कन्व्हर्जन झालं, of course only some portion of the protein thread are arranged in the form of the helix. In a protein only right handed helical are observed. म्हणजे राईटकडं टर्न केलेलंच फक्त ऑब्झर्व होते. राईट टर्न इज ऑब्झर्व.
अदर रिजन्स ऑफ द प्रोटीन आर थ्रेड्स आर फोल्डेड इन टू द अदर फॉर्म्स विच इज कॉल्ड ॲज द सेकंडरी स्ट्रक्चर. सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये काय आहे, सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये दोन आहेत म्हणजे फोल्डिंग असते. आता समजा ही दोरी, नंतर ही काय, ही अशी दोरी गुंडाळलेली आहे, तर म्हणतं सेकंडरी स्ट्रक्चर. इन ॲडिशन द लॉंग चेन इज ऑल्सो फोल्डेड अपॉन इट सेल्फ लाईक द हॉलो उलन बॉल लाईक टर्शरी स्ट्रक्चर. मग आता इथंच जर याचा असा बॉल तयार झाला की त्याला म्हणतं टर्शरी स्ट्रक्चर. दिस गिव्ह अस द 3 डायमेन्शनल व्ह्यू ऑफ द प्रोटीन. टर्शरी स्ट्रक्चर इज ॲब्सोल्युटली नेसेसरीली फॉर द बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी ऑफ द प्रोटीन. कोणतं स्ट्रक्चर नेसेसरी आहे? टर्शरी स्ट्रक्चर इज नेसेसरी फॉर द बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी. टर्शरी प्रोटीन इज नेसेसरी फॉर द बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी. आता इथं जर डायग्राममध्ये जर बघितलं, प्रायमरी प्रोटीन दोरीसारखं आहे, सेकंडरी प्रोटीन असे फोल्डिंग वगैरे आहेत. सेकंडरी प्रोटीनमध्ये काय आहेत, फोल्डिंग वगैरे आहेत. एक सेकंड, हां, सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये काय आहेत, असे फोल्डेड स्ट्रक्चर आहे. बीटा प्लेट्समध्ये काय असे प्लेट्स वगैरे प्रेझेंट आहेत, म्हणजे असं स्ट्रक्चर आहे. नंतर टर्शरी म्हणजे काय, असं एक गोल बॉल आहे. हायड्रोजन डायसल्फाईड बॉन्ड असतो तिथं. कुठला? हायड्रोजन डायसल्फाईड, H2S बॉन्ड असतोय. सम प्रोटीन आर an assembly of the more than one polypeptide subunits. The manner in which these individual folded polypeptide subunits are arranged. The manner in which these individual folded polypeptide subunits are arranged with respect to each other, ठीक आहे, is the architecture of the protein, otherwise called as the quaternary structure. असे जर नंबर ऑफ जर एकत्र आले असे तर त्यालाच म्हणतो क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन. म्हणजे याच्यामध्ये काय म्हणले, लिनियर स्ट्रिंग ऑफ द स्पियर अरेंज्ड वन अपॉन द अनदर इन द फॉर्म ऑफ द क्यूब प्लेट. ठीक आहे, क्यूब प्लेट वगैरेचा शब्द आला की क्वाटर्नरी स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. अडल्ट ह्युमन हिमोग्लोबिन कन्सिस्ट ऑफ द 4 सबयुनिट. 2 ऑफ दीज आर आयडेंटिकल टू द इच अदर. द 2 सबयुनिट्स आर द अल्फा युनिट, अल्फा सबटाईप, अँड 2 आर द बीटा टाईप्स. 2 अल्फा युनिट आहेत, 2 बीटा युनिट आहेत, असे 4 युनिटपासून कोण बनलेलं आहे, हिमोग्लोबिन, HB, ह्युमन हिमोग्लोबिन त्याच्यापासून बनलेलं आहे. हे झालं स्ट्रक्चर, हे झालं स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. मग अशा प्रकारे इथपर्यंत पॉईंट झालेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे एन्झाईम्स. ह्या एन्झाईम्सवरतीच खूप डीपमध्ये इन्फॉर्मेशन आहे, ती पाहिजे नेक्स्ट लेक्चरमध्ये.